राज्य शासनाच्या कामगार कल्याण मंडळाचा एक भाग म्हणून कामगार नोंदणी केली जाते। करवीर बांधकाम विभाग कल्याणकारी कामगार मंडळाचं कार्यालय मंगळवार पेठेतील एका खासगी इमारतीच्या बेसमेंटमध्ये सुरू होतं। या ठिकाणी नोंदणीसाठी पहाटे 4 वाजल्यापासून येणाऱ्या कामगारांचा परिसरातील नागरिकांना त्रास होऊ लागला। त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर हे कार्यालय नवीन वाशी नाका इथल्या चिव्याचा बाजार या नावाने ओळखल्या जाणाऱ्या परिसरात स्थलांतरित करण्यात आलंय। सर्व शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी असावीत या उद्देशाने कसबा बावडा इथं मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय सुरू झालंय। मात्र आजही अनेक शासकीय कार्यालये अन्य ठिकाणी विखुरलेली आहेत। सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय शाहूपुरीमध्ये आहे, तर करवीर बांधकाम विभाग कल्याणकारी कामगार मंडळाला कायमस्वरूपी जागा नाही। त्यामुळे गेले काही दिवस हे कार्यालय मंगळवार पेठेतील साठमारी नजीक असणाऱ्या मुक्तांबिका मंदिराशेजारील एका खासगी इमारतीच्या बेसमेंटमध्ये सुरू होतं। तिथं कामगार म्हणून नोंद करण्यासाठी पहाटे 4 वाजल्यापासूनच बांधकाम कामगारांची गर्दी होत असे। दररोज किमान 200 ते 250 कामगार या ठिकाणी नोंदणीसाठी आल्यानं या लोकांच्या वर्दळीचा आणि गोंगाटाचा या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना नाहक मनस्ताप होऊ लागला। त्यामुळे नागरिकांनी जिल्हा प्रशासन आणि सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय यांच्याकडे तक्रारी केल्या। या तक्रारींची दखल घेत मंगळवारपासून हे कार्यालय नवीन वाशी नाका इथल्या चिव्याचा बाजार परिसरातील एका खासगी जागेत स्थलांतरित करण्यात आले। या संबंधी सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन हे कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात नवीन वाशी नाका इथं स्थलांतरित केल्याचं सांगितलं। शहरापासून हे कार्यालय लांब असल्यानं बांधकाम मजुरांची नोंदणीसाठी अडचण होणार आहे। त्यामुळे लवकरच हे कार्यालय पुन्हा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणण्यासाठी प्रयत्न केले जातील असं त्यांनी सांगितलं।